नवरात्री पूजनमध्ये देवीची आराधना केली जाते। या दरम्यान व्रत, उपास आणि पूजा आराधना याचे विशेष महत्त्व आहे। ज्या प्रकारे नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते, त्याच प्रकारे या 9 दिवसात देवीला प्रत्येक दिवशी 9 विशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केला जातो। देवी आई आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती देते। तर जाणून घेऊया दिवसानुसार देवीला नैवेद्य अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात। देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता प्रसाद अर्पण करावा। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जय माता दी टाईप करा। नवदुर्गा देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील व तुमच्या सर्व समस्या दूर होतील। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच देवी शैलपुत्रीचा दिवस। या दिवशी देवीच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होऊन शरीर निरोगी राहते। नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीचा आहे। या दिवशी देवीला साखर अर्पण करून प्रसन्न केले जाते। हे देवीच्या चरणी अर्पण करून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटल्यास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होते व सर्वांचे आरोग्य चांगले राहते। चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला दूध आणि खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ ब्राह्मणांना अर्पण करणे शुभ आहे। यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परम सुख मिळते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुहा अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते। हा नैवेद्य मंदिरातील ब्राह्मणाला दान करावा। असं केल्याने बुद्धिमत्तेचा विकास होतो, तसेच निर्णय क्षमता वाढते। नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजेच माता स्कंद मातेचा दिवस, या दिवशी देवीला केळी अर्पण करणे खूप चांगले आहे। असं केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते। नवरात्रीच्या 6व्या दिवशी मातेला मध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षक शक्ती वाढते। नवरात्रीच्या 7व्या दिवशी मातेला गुळाचं नैवेद्य अर्पण करून ब्राह्मणाला दान केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटापासूनही रक्षण होते। नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवीला नारळ अर्पण करा आणि नारळही दान करा। यामुळे मुलाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला तीळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे। यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनाही टाळल्या जातात। आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।